पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोप्रायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाडा। आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल जाधव वाडा स्पेशल शीख कबाब, बंजार कबाब, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, मटन थाळी, चिकन थाळी, गावरान चिकन थाळी, मच्छी थाळी, चुलीवरच्या भाकरी, स्पेशल काळा मसाला, रेग्युलर लाल मसाला, काळा मसाला मालवणी, मटका चिकन, चिकन हंगामा, तंदुरी, चिकन टिक्का, चिकन मटका बिर्याणी, मलाई टिक्का, त्याचबरोबर मटका मटन, मटन मटका बिर्याणी, मटन मोगलाई, सी फूड मटन, चिकन कुरकुरा, शीख कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध। आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती। आमचा पत्ता आनंद नगर, टाकळी रोड, पंढरपूर। संपर्क 8668 733828। सर्व आंदोलकांना आश्वासित करून परत पाठवतात। तिथून काल 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलवलं त्या विशेष अधिवेशनामध्ये कुठेही सगळे सोयरे या अध्यादेशाचा चर्चाही न करता एकाही आमदाराला याच्यावर न बोलू देता 10% वाढीव आरक्षण मराठा समाजाला घोषित करून हे अधिवेशन गुंडाळण्यात आलं। महाराष्ट्रात गुलाल फक्त विधान भवनातच मंत्र्यांनी आणि आमदारांनी एकमेकांना लावला। सर्वसामान्य मराठ्यांनी महाराष्ट्रात कुठेही स्वागत केलेलं तुम्हाला दिसलं का? एवढा मोठा समाज असलेला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा घोर अपमान या शासनाने केला असून त्याच्या निषेधार्थ सोलापुरात लगेचच त्या दिवशी 20 तारखेला आम्ही या शासनाच्या विरोधात शासनाने आमची फसवणूक केली म्हणून गाजर दाखवा आंदोलन केलं। 21 तारखेला राज्यस्तरीय बैठक अंतरवाली सराटीला झाली। आम्ही जिल्ह्यातून एक 5-25 लोक त्या मीटिंगला गेलो होतो। त्या मीटिंग मध्ये जी आंदोलनाची दिशा त्यांनी दिली ती या प्रकारे आहे। जिथे जिथे मराठा समाजाची गावं आहेत महाराष्ट्रातली सगळीच ते सोलापूरहून त्यात आलं। प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक तहसील ऑफिसला गावाच्या लगत असणारा जिल्हा रस्ता असेल, राज्य मार्ग असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल, सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान हे मार्ग चक्काजाम केले जातील, रास्ता रोको केला जाईल। अशा प्रकारे 24 पासून म्हणजे उद्यापासून हे आंदोलन स्टार्ट करतो आपण। 5 दिवस सलग सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत आंदोलन चालणार असून अशा प्रकारे सोलापूर शहरात आपण पहिल्या दिवशीची सुरुवात उद्याच्याला सकाळी मरिया चौकातून करतोय। 25 तारखेला आसरा चौक आहे, 26 तारखेला मार्केट यार्ड चौक आहे, 27 तारखेला अक्कलकोट रोड आहे आणि 28 तारखेला तुळजापूर रोड ऑर्किड कॉलेजच्या समोर। असं 5 दिवसाचं चक्काजाम आंदोलन करून एकच आंदोलन जिल्ह्याच्या वतीने मोठं जे 3 मार्चला मोहोळ येथे घेण्याचं आपण नियोजित केलं आहे। सरकार एवढ्यावर जर ऐकलं नाही तर पुढील दिशा ठरवण्यासाठी परत अंतरवली सराटीला राज्याची बैठक होऊन मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचे नियोजन करणार आहोत। एवढा मोठा असणारा समाज लोकसभा आली 2014ला 16% आरक्षण दिलं। केतन तिरोडकर नावाची व्यक्ती गेली कोर्टात, ते आरक्षण टिकलं नाही। 2019च्या लोकसभेच्या अगोदर नोव्हेंबर मध्ये 2018ला शिक्षणात 12% आणि नोकरीत 13% आरक्षण दिलं। लोकसभा गेली, परत सदावर्ते नावाचा माणूस कोर्टात गेला, ते आरक्षण रद्द झालं। आता लोकसभा आली 2024ची, आता परत त्यात कपात करून 10% आरक्षण दिले मराठ्यांना। जे आरक्षण 50%च्या वर टिकत नाही हे माहीत असताना पण राज्य शासनाने मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे। याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको आयोजित केला असून मीडियाच्या बांधवांनी आतापर्यंत जसं या आंदोलनाला सहकार्य केलं तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा। जे लोकप्रतिनिधी या आंदोलनाला पाठिंबा देतील मराठा समाज त्यांच्या राजकीय करिअरचा विचार करेल। जे पाठिंबा देणार नाही त्यांच्या आमच्या मागणीला पाठिंबा नाही असं समजून त्यांच्यावर बहिष्कार घालेल, राजकीय बहिष्कार। आणि माझ्या मराठा समाजाच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना नेत्यांना विनंती आहे की आता तरी समाजाच्या पाठीमागे उभं राहा। तुम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून एकमुखी समाजाच्या मागणीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आलं तर समाज तुमचं स्वागत करेल।